भालेकर परब आणि आपण पाहताय झी 24 तास. पोषण आहाराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे अंगणवाडी सेविकेला बडतर्फ केलेला आहे. निकृष्ट आहार दिला जातोय आणि या संदर्भातली परिस्थिती तिने व्हिडिओच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडली आणि त्यामुळे तिच्यावर कारवाई झालेली आहे. पुण्यातल्या आंबेगावातील देवयानी पारधी यांना बडतर्फ केलेला आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. त्याच्या आंबेगावातील एका अंगणवाडी सेविकेनं अंगणवाडीमधल्या पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जासंदर्भात व्हिडिओ तयार केला आणि तो रील म्हणून पोस्ट केला आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकेवर बडतर्फीची कारवाई केलेली आहे. अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारासाठी प्रशासनाकडून पुरवला जाणारा कच्चा माल हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. या संदर्भातले गंभीर आरोप या अंगणवाडी सेविकेने केलेले होते. मात्र या घटनेमुळे पोषण आहाराच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तसंच या निकृष्ट अन्नावर तत्काळ बंदी घालावी अशी मागणी अंगणवाडी सेविकेने केलेली आहे. तर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिच्यावर बडतर्फीची कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे या संदर्भात संताप व्यक्त केला जातोय. झी 24 तासनं या संदर्भात मोहीम सुद्धा सुरू केलेली आहे. देवयानी पारधी यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही मोहीम सुरू केलेली आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी निकृष्ट दर्जाचा जो पोषण आहार दिला जातो त्या संदर्भात मुद्दे उपस्थित केलेले आहेत, प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्याची दखल घेत त्या पोषण आहारासंदर्भात ज्यांनी हैगाई केलेली आहे, निकृष्ट दर्जाचा आहार पुरवलेला आहे, त्यांच्यावर कारवाई सोडून त्यांना देवयानी पारधी यांनीच या संदर्भातला मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केलेली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अंगणवाडी सेविका किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कुठल्याही बाबतीत ज्या काही अडचणी किंवा तक्रारी असतील याबाबत त्यांच्या तक्रारी प्रस्तुत करण्याचं माध्यम हे वेगळं माध्यम असतं आणि सोशल मीडिया वापराबाबत शासनाच्या ज्या आचारसंहितेबाबत जे काही नियम आहेत ते नियम पाळून शासकीय अधिकारी कर्मचारी यांना आपले मुद्दे मांडावे लागतात. निलंबनाचा आहे का बडतर्फचा आहे? सदर सेवेतून कमी करण्याचे आदेश आहेत. मला शासनाला एकच विनंती आहे की जो तुम्ही आम्हाला फेडरेशनचा आहार देताय ना तो थोडा द्या, पण चांगल्या प्रतीचा द्या, चांगल्या दर्जाचा द्या. असा हा निकृष्ट दर्जाचा माल नका देऊ आमच्या मुलांना. ह्या निकृष्ट दर्जाच्या आहाराने ना अक्षरशः मुलांची वजनं कमी होतात, वाढण्याऐवजी मुलांची वजनं कमी होतात. त्यामुळे कुपोषण वाढतं. तुकाराम मुंडे साहेब त्यांना पण माझी खूप कळकळीची विनंती, तुम्ही आतापर्यंत अन्न जिथं जिथं अन्न भेसळ आहे तिथं तिथं तुम्ही छापे टाकले, कारवाई केली, चांगली गोष्ट आहे. पण आमच्या ह्या अंगणवाडीच्या येणाऱ्या ना ह्या निकृष्ट दर्जाच्या आहारावरती ना खरंच तुम्ही प्रतिबंध करा. की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा. ह्या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय. माझं चुकलं असेल तुम्ही जरूर नोटीस काढा. आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय.